नमस्कार मित्रांनो, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टमध्ये मी अनामिका तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. मागील भागात आपण विक्रमादित्य राजा शालिवाहनाचा वध करणार का हे ऐकले. आजच्या भागात आपण विक्रमादित्य राजा पर्जन्यवृष्टी व्हावी यासाठी काय करतो आणि कामधेनूने राजाच्या गुणांची पारख कशी केली हे ऐकणार आहोत. भोजराजा पुन्हा एकदा सिंहासनाजवळ आला. त्यावेळेला 25वी पुतळी विद्युतप्रभा जिवंत झाली आणि सामोरी जाऊन त्याला म्हणाली, ज्याच्या अंगी विक्रमासारखा उदारपणा असेल त्यालाच या सिंहासनावर आरोहण करण्याचा अधिकार आहे, इतरांना नाही. त्यावर राजा म्हणाला, हे विद्युतप्रभे, मला त्या विक्रमाच्या उदारपणाची कथा सांग. तेव्हा विद्युतप्रभा कथा सांगू लागली. राजा विक्रमादित्य राज्य करीत होता. त्यावेळी एक महान ज्योतिषी त्याच्या राजसभेत आला आणि राजाला आशीर्वाद देऊन म्हणाला, सूर्यापासून शौर्य, चंद्रापासून इंद्रपद, मंगळापासून भाग्य, बुधापासून चांगली बुद्धी, गुरुपासून श्रेष्ठपणा, शुक्रापासून सुख आणि शनीपासून शांती, तसेच राहूपासून बाहुबल आणि केतूपासून कुलाचा उद्धार तुला प्राप्त होवोत. सर्व ग्रह तुला नित्य अनुकूल असावेत. अशा आशीर्वचनानंतर त्या ज्योतिषाने राजाला पंचांग सांगितले. ते ऐकून राजाने विचारले, हे ज्योतिषा, चालू वर्षाचे फळ कसे असेल ते सांग. त्यावेळी ग्रहमानाचा विचार करून ज्योतिषी म्हणाला, या संवत्सराचा रवी अधिपती आहे, मंगळ हा प्रधान आहे, शनी हा धान्याधिपती आहे आणि मंगळ हा मेघाधिपती आहे. शिवाय शनी, मंगळ आणि शुक्र ही रोहिणी षटकाचा भेद करीत आहेत. ही सर्व दुष्काळाची चिन्हे आहेत. वराह मिहिराने सांगितलेच आहे की ज्यावेळी शनी, मंगळ आणि शुक्र हे रोहिणी शकटाचा भेद करतात त्यावेळी 12 वर्षाचा दुष्काळ पडतो. संवत्सराच्या फलश्रवणानंतर राजाने विचारले, हे ज्योतिषा, या अवर्षणाचे निवारण करता येईल असा काही उपाय आहे काय? त्यावेळी तो ज्योतिषी म्हणाला, ग्रहांसाठी होम वगैरे अनुष्ठाने केली तर पर्जन्यवृष्टी शक्य आहे. ग्रहांची शांती करणे आवश्यक आहे. त्यावेळी राजाने आपल्या ब्राह्मणांना बोलवून आणले व त्यांना सर्व हकीकत सांगितली. ब्राह्मणांनी होमाची सर्व सिद्धता केली आणि नवग्रहांची शांती व्हावी म्हणून अनेक प्रकारे शक्ती मंदिरासमोरच्या पटांगणात प्रचंड मांडव घातला व तेथे होम हवन केले. होम फल देणारे व्हावेत म्हणून शेवटी पूर्णाहुती देण्यात आली. ब्राह्मणांना संपत्ती, धान्य, वस्त्रे अर्पण करून राजाने त्यांना संतुष्ट केले. अनाथ, अपंग, कुबडे, लंगडे यांनाही राजाने दाने दिली. तरीही पावसाची चिन्हे दिसेनात. सदैव अवर्षण पडले. अन्न पाण्याशिवाय प्रजा हैराण झाली. भुकेले लोक सर्वत्र भटकताना दिसू लागले. आपल्या प्रजेची ही अवस्था पाहून राजा व्याकुळ झाला. या सर्व बिकट परिस्थितीमुळे त्रस्त होऊन तो यज्ञशाळेमध्ये विचार करीत बसला. त्याच्या मनात आले, ब्राह्मणांनी आणि ज्योतिषांनी जे जे सांगितले ते सर्व मी केले आणि करवले. पूजा केल्या, होम झाले, अद्याप पावसाचे नाव नाही. याचे काय बरे कारण असावे? कुटुंबाच्या पोषणाबद्दल घरच्या धनानेच उदासीन राहणे हे पापच आहे. नागरिकांना पीडेपासून मुक्त करण्याबद्दल ग्रामस्वामींनी उदासीन राहणे हे पाप आहे. त्याचप्रमाणे प्रजेकडून कर वसूल करूनही जनतेच्या दुःखाविषयी राजा जर उदासीन राहिला तर तो पाप करीत आहे. याप्रमाणे माझ्या हातून पर्यायाने पाप घडित आहे. मी काय बरे करावे म्हणजे माझी प्रजा सुखी होईल? तोच एकाएकी आकाशवाणी झाली. समोरच्या मंदिरात आशापुरिणी देवीची मूर्ती आहे. ज्याच्या शरीरावर 32 सुलक्षणे आहेत अशा पुरुषाचे या देवतेसमोर जर बलिदान झाले तर खात्रीने पर्जन्यवृष्टी होणार आहे. ताबडतोब राजा देवीच्या मंदिरात गेला आणि त्याने आपली तलवार उपसली. आपल्या मानेवर तो त्या तलवारीचा घाव घालणार तोच देवी प्रकट झाली आणि तिने ती तलवार वरच्या वर धरली. ती राजाला म्हणाली, हे राजा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, वर मागून घे. यावर राजा म्हणाला, हे देवी, तू माझ्यावर प्रसन्न झाली असलीस तर या अवर्षणाचे निवारण कर आणि माझ्या राज्यात यापुढे कधी सुद्धा दुष्काळ पडणार नाही अशी काहीतरी योजना कर. देवी तथास्तु म्हणाली आणि दिसेनाशी झाली. त्यानंतर राजा आपल्या प्रासादाकडे निघून गेला. तो राजवाड्यात पोचतो न पोचतो तोच पर्जन्यवृष्टी सुरू झाली.
तेव्हापासून माळव्यामध्ये कधी अवर्षण पडले नाही आणि कोणी क्षुधेने व्याकुळही झाला नाही. ही कथा सांगून भोजराजाला पुतळी विद्युतप्रभा म्हणाली, हे राजा, तुझ्या अंगी जर असे औदार्य असेल तरच तू या सिंहासनावर आरूढ हो. तिचे हे उद्गार ऐकून राजा निराश झाला आणि आपल्या प्रासादाकडे निघून गेला. भोजराजा पुन्हा एकदा सिंहासनावर आरूढ होण्यासाठी त्याच्या जवळ आला. तेव्हा 26वी पुतळी कामशेरोन्मादिनी जिवंत झाली आणि त्याला समोर जाऊन म्हणाली, विक्रमासारखे औदार्याचे गुण ज्याच्या अंगी असतील त्यालाच या सिंहासनावर आरूढ होण्याचा अधिकार आहे, इतरांना नाही. त्यावर भोजराजा म्हणाला, मग मला त्याच्या औदार्याची कथा सांग ना. तेव्हा कामशेरोन्मादिनी कथा सांगू लागली. विक्रमादित्य राजा सत्य, दया, उदारपणा, विवेक आणि धैर्य इत्यादी गुणांनी युक्त होता. त्याच्यानंतर आजपर्यंत असा दुसरा राजा झाला नाही. तो जे बोलत असे तेच करत असे आणि जे मनात असेल तेच बोलत असे. अशा प्रकारचा तो पुरुष होता. तो खरा सज्जनच होता. म्हणतातच की साधूचे विचार, उच्चार आणि आचार यामध्ये एकरूपता असते. चंद्राच्या ठिकाणी ज्याप्रमाणे शीतलता असते त्याचप्रमाणे सज्जनांच्या अंतःकरणात दया, बोलण्यात माधुर्य आणि मैत्रीत अकृत्रिमता ही नैसर्गिकच असतात. एकदा स्वर्गामध्ये देवेंद्र आपल्या सिंहासनावर बसला होता. त्या दरबारात 88,000 ऋषी आणि 33 कोटी देव बसलेले होते. 8 लोकपाल, 12 आदित्य, 49 मरुत आणि चंद्र, नारद व तुंबरू हेही उपस्थित होते. उर्वशी, रंभा, मेनका, तिलोत्तमा, मिश्रकेशी, घृताची, मंजुघोषा, प्रियदर्शनी इत्यादी अप्सरा सर्व गंधर्व गणांसह देवांच्या सेवेला सज्ज होत्या. अशा या दरबारात नारद मुनी उभे राहिले आणि म्हणाले, विक्रमादित्यासारखा कीर्तिमान, परोपकार करणारा आणि महाधैर्य संपन्न असा दुसरा कोणताही राजा या पृथ्वीवर नाही. नारदाचे हे बोलणे ऐकून काही देवांनी माना डोलावल्या आणि काही जण आश्चर्यचकित झाले. पृथ्वी ही अनेक रत्नांना जन्म देणारी असल्यामुळे काही देवांनी ह्या वचनाविषयी संशय व्यक्त केला. कारण म्हटलेच आहे की प्रत्यक्ष वस्तुस्थितीचा प्रत्यय घेऊन उक्ती आणि युक्ती यांचा स्वीकार तारतम्याने केला पाहिजे. प्रभुत्व आणि संपत्ती यांच्यापेक्षा प्राण जास्ती महत्वाचे हे अगदी उघड आहे. अशा प्रकारचा आक्षेप ऐकून कामधेनू तेथे म्हणाली, हे देवांनो, नारदांचे वचन अगदी सत्य आहे. त्यामुळे आश्चर्यचकित होण्याचे, त्यावर आक्षेप घेण्याचे काहीच कारण दिसत नाही. कामधेनूचे हे बोलणे ऐकून इंद्र म्हणाला, तू स्वतः मृत्यूलोकात जा आणि विक्रमाची दया, परोपकार वगैरे सर्व गुणांची परीक्षा घे आणि नंतरच तुझ्या अनुभवाचे निवेदन मला सादर कर. इंद्राने ह्याप्रमाणे आज्ञा दिल्यानंतर कामधेनू मृत्यूलोकी आली आणि तिने विक्रमादित्याच्या हालचालीची माहिती मिळवली. नंतर त्याच्या जाण्या येण्याच्या रस्त्यालगतच्या एका डबक्याच्या चिखलात ती दुबळ्या गायीचे रूप घेऊन त्यात रुतून बसली. संध्याकाळी राजा त्या मार्गाने जाऊ लागला. तेव्हा तिने मोठा हंबरडा फोडला. राजाने दलदलीजवळ जाऊन तिची ही अवस्था पाहिली. गाय रुतली होती. ती जागा एवढी अवघड होती की तेथवर जाणे जवळजवळ अशक्यच होते. तिला वाचवावे म्हणून राजाने पुष्कळ खटपट केली, पण मदतीला माणसे नसल्यामुळे तिला ओढून काढणे त्याला जमले नाही. इतक्यात पलीकडच्या बाजूला गायीच्या वासावर आलेला एक वाघ डरकाळ्या फोडू लागला. तेवढ्यात सूर्यास्त झाला आणि पाऊसही पडू लागला. गायीला वाघापासून वाचवण्यासाठी राजाला तेथेच थांबणे भाग पडले. हाती तलवार घेऊन तो पहारा देऊ लागला. वाघाला भूक लागली होती. गायीवर झडप घालण्यासाठी तो वेगवेगळ्या कोनातून उड्या मारी आणि तो आता उडी घेणार इतक्यात विक्रम त्याच्यावर हल्ला चढवी. त्यामुळे डरकाळ्या फोडीत आणि शेपटी आपटीत वाघाला माघार घ्यावी लागे. रात्रभर या प्रकाराची अनेक वेळा पुनरावृत्ती झाली. सकाळी सूर्योदय झाला तेव्हा वाघ जंगलात निघून गेला. याप्रमाणे कामधेनूला विक्रमाच्या धैर्य वगैरे गुणांचा पडताळा आला. ती आता आपण होऊनच त्या दलदलीतून बाहेर पडली आणि राजाला म्हणाली, हे राजा, मी कामधेनू आहे. इंद्राच्या आज्ञेवरून मी स्वर्गलोकाहून तुझ्या दया, धैर्य वगैरे गुणांची पारख करावी यासाठी आले होते. परंतु तुझे दयेने भरलेले अंतःकरण या तुझ्यासारख्या
धैर्य अंगी असलेला दुसरा राजा या पृथ्वी तलावर नाही याची आता मला पक्की खात्री पटली आहे. मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे, तेव्हा वर मागून घे. त्यावर राजा म्हणाला, माते, तुला माझ्यामुळे फार कष्ट पडले आहेत. तुझ्या कृपेमुळे मला जे हवे आहे ते सर्व काही उपलब्ध आहे. मी तुझ्याकडे मागावे असे काहीच नाही. तेव्हा कामधेनू त्याला म्हणाली, माझं वचन निष्फळ होणार नाही. मी नित्य तुझ्या सान्निध्यातच राहीन. कामधेनू बरोबर राजा परत राजधानीकडे यायला निघाला. मार्गात त्याला एक ब्राह्मण भेटला. राजाला आशीर्वाद देऊन तो म्हणाला, शंकराने नृत्य सुरू केले त्यावेळी नंदीने ढोलकीवर ताल धरला होता व या नादामुळे कार्तिकेयाचा मोर चमकला. त्यामुळे दचकलेला वासुकी आपले वेटोळे उलगडून गणपतीच्या नाकात शिरला. यामुळे त्रस्त झालेला गणपती आपले गंडस्थळ हलवू लागला. त्यावेळी त्यावर बसलेले भ्रमर भ्रमण करू लागल्यामुळे त्यांच्या झंकारामुळे आसमंत निनादित झाला. असा प्रकारचा तो गजानन तुझे सदैव रक्षण करो. हे राजा, मी दुर्दैवानं ग्रस्त झालो आहे, म्हणून माझ्या दारिद्र्याकडे पाहायचेच नाही असे जणू सर्वांनी ठरवले आहे. उदाहरणार्थ हा संवाद ऐक. हे भाग्यवती, या याचिकाला एक घासभर अन्न दे. अरे रे यात्रिका, तुझे मागणे निष्फळ आहे. का? मित्रा, पुत्र जन्मामुळे सध्या आमच्या येथे सुवेर आहे. अहो, त्या सुवेराला काय कालमर्यादा नाही काय? नाही, त्याची मर्यादा संपूर्ण जीवना इतकी दीर्घ आहे. माझ्या पोटी असलेल्या पुत्राचा प्रभावच असा आहे. या नष्टचर्यामध्ये माझ्या पोटी कोण जन्माला आला आहे हे सांगू का? त्याचे नाव दारिद्र्य. ब्राह्मणाचे हे सर्व बोलणे ऐकून राजाने विचारले, तुझे म्हणणे तरी काय आहे? यावर ब्राह्मण म्हणाला, हे राजा, जे तुझ्या आश्रयाला येतात त्यांना तू जणू कल्पवृक्षच वाटतोस. मला यापुढे या जीवनामध्ये दारिद्र्याच्या यातना भोगाव्या लागणार नाहीत अशी व्यवस्था कर, इतकीच विनंती आहे. ज्यावेळी कामधेनूकडे बोट दाखवून राजा म्हणाला, ही कामधेनू आहे. जे काही तुला हवेसे वाटेल ते हिच्या कृपेने तुला प्राप्त होईल. तू या कामधेनूला घेऊन जा. कामधेनू लाभल्यामुळे ब्राह्मणाला जणू स्वर्गप्राप्तीचा आनंद झाला. तिला बरोबर घेऊन तो आपल्या गावी निघून गेला आणि राजाही आपल्या राजधानीकडे परतला. ही हकीकत भोजराजाला सांगून पुतळी कामशेरोन्मादिनी म्हणाली, हे राजा, असा उदारपणा तुझ्या अंगी असेल तरच तुला या सिंहासनावर आरोहण करता येईल. तिचे हे बोलणे ऐकून भोजराजा खिन्न झाला आणि आपल्या प्रासादाकडे निघून गेला. चला तर मंडळी, आज इथेच थांबूया. पुन्हा लवकरच भेटूया आपल्या नवीन भागाबरोबर. तुम्हाला आमचा हा भाग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. आणि हो, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब पेजवर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका. तोपर्यंत ऐकत रहा. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट. धन्यवाद.